आज मी तुम्हाला उलनपासून कमळफूल कसे बनवायचे ते दाखवणार आहे. देवघरासाठी किंवा देवी ठेवण्यासाठी, दिवा ठेवण्यासाठी, अन्नपूर्णा ठेवण्यासाठी याचा उपयोग आपण करू शकतो. हे खूप दिवा ठेवण्यासाठी हे खूप छान दिसेल. हे फूल बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे फूल कसे बनवायचे ते लक्षात येईल. कमळ फूल बनवताना फक्त 3 कलर वापरतात. यामध्ये रेड कलर, येलो कलर आणि ग्रीन कलर. रेड रेड कलरच्या ऐवजी आपण दुसरा कोणताही कलर आपल्या आवडीनुसार वापरू शकतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवातीला येलो कलरचे लोकर घेणार आहोत. त्यामध्ये प्रथम 4 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 4 चेन झाल्यानंतर पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. स्लिप स्टिच केल्यानंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायच्या आहे. 1 2 3 3 चेन झाल्यानंतर आपल्याला ह्या गोल राऊंडमध्ये आपल्याला खांबे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 अशा प्रकारे 13 खांब करून घेतले आहेत. 13 खांब झाल्यानंतर 13 खांब करून घेतले आहेत व 3 साखर असे टोटल 14 खांबे झाले आहेत. 14 खांबे झाल्यानंतर आपल्याला स्लिप स्टिच करायचे. इथे स्लिप स्टिच करून घ्यायचे. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपल्याला आता प्रथम 3 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन घेतल्यानंतर त्याच चेनमध्ये आपल्याला खांब करून घ्यायचा आहे. नंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत. 1 2 नंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 2 खांब करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक चेनमध्ये 2-2 खांबे करून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल आपल्याला 42 खांब करून घ्यायचे आहेत. 42 खांबे झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला स्लिप स्टिच करायचे. प्रथम आपण 3 चेन घेतले, त्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला 3 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 त्यानंतर त्या चेनमध्ये आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचा आहे व त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक खांब तयार करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 दुसराही त्याचमध्ये तयार करून घ्यायचा आहे. 2 व नंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचा आहे. नंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला तिसरा राऊंड कंप्लीट करायचे आहेत. एका चेनामध्ये 1 खांब, नंतर एका चेनमध्ये 2 खांब, नंतर एका चेनामध्ये 1 खांब. अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून येलो कलरचे उलन कट करायचे आहे व नंतर आपल्याला दुसरा कलर यूज करायचा आहे. आता इथे आपण हिरव्या कलरची लोकर उलन घेणार आहोत. इथे
खांब केलेली जी चेन आहे त्यामध्ये 2 लूप दिसतात. एक पुढचा व एक पाठीमागचा. आपल्याला पाठीमागचा म्हणजेच उजव्या बाजूचा जो लूप आहे त्यामध्ये आपल्याला पान तयार करायचे हिरव्या कलरचं. त्यामध्ये उजव्या बाजूच्या लूपमध्ये आपल्याला चेन तयार करून घ्यायची आहे. पहिल्यांदा स्लिप नॉट करून घ्यायचं, त्यानंतर 3 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3. त्यानंतर दुसऱ्या लूपमध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या लूपमध्ये आपल्याला उंच खांब तयार करून घ्यायचा. त्यामुळे आपल्याला सुईवर 2 वेळेस वेढ्या घ्यायच्या आहेत. नंतर हे उंच खांब करून घ्यायचा आहे. 2 वेळेस आपल्याला उंच खांब तयार करून घ्यायचा आहे. एक वेळेस झाला, आता हा दुसऱ्या वेळेसचा खांब आहे. त्यानंतर आपल्याला 2 चेन करून घ्यायचे आहेत. 1 2. त्यानंतर आपल्याला मुका खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला उंच खांब तयार करून घ्यायचा आहे. सुईवर 2 वेळेस वेढे घेऊन मुका खांब उंच खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खांब तयार करायचा आहे अजून एक दुसऱ्या लूपमध्ये. व नंतर आता 2 चेन घ्यायच्या आहेत. व दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप नॉट करून घ्यायचं आहे, स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. व नंतर 2 चेन घ्यायचे आहेत. अशा प्रकारे पहिल्यांदा साखळी, पुन्हा खांब, पुन्हा 3 उंच खांब करून घ्यायचे आहेत. 2 उंच खांब झाल्यानंतर एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे 2 साखळ्या घेऊन. नंतर मग एक उंच खांब तयार करून घ्यायचा आहे व नंतर एक छोटा खांब तयार करून नंतर 2 साखळ्या घेऊन स्लिप स्टिच करून नंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत. व नंतर दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. जसा पहिलं पान केले त्याचप्रमाणे दुसरंही अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 साखळ्या घेऊन मुका खांब तयार करायचा व नंतर आपल्याला उंच खांब तयार करून घ्यायचे. यासाठी सुईवर 2 वेढे घ्यायचे. 2 वेढे घेतल्यानंतर 2 वेढे घेऊन आपल्याला उंच खांब तयार करून घ्यायचा व नंतर एक खांब तयार करून घ्यायचा आहे दुसऱ्या साखळीमध्ये. व नंतर 2 साखळ्या घ्यायच्या व दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं. आता आपण रेड कलरच्या उलनचा वापर करणार आहोत. यामध्ये मध्यभागी आपल्याला सुरुवात करायची आहे हिरव्या पानाच्या. तर साखळ्या मोजून घेतल्या 7 आहेत. 7 3 इकडे सोडल्या, 3 इकडे सोडल्या. चौथ्या नंबरच्या ह्यात साखळी करून घेतली. यामध्ये 3 साखळ्या घेतल्या. आता 1 2 3. त्यानंतर दुसऱ्या साखळीमध्ये खांब तयार करून घेतला आहे 1. त्यानंतर उंच खांब करून घ्यायचा आहे. उंच खांब 2 वेळेस उंच खांब करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या. 2 साखळ्या घेऊन एक मुका खांब घ्यायचा. त्यानंतर उंच खांब एक घ्यायचा. अशा प्रकारे 3
उंच खा उंच खांब घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर एक खांब घ्यायचा. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या व दुसऱ्या चैनीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण हिरव्या उलनचं पान केले त्याप्रमाणेच रेड कलरचं बी पान करून घ्यायचे. त्यानंतर 2 साखळ्या घेऊन दुसऱ्या साखळीमध्ये खांब तयार करून घेतला आहे. अशा प्रकारे पूर्ण पान तयार करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण पान तयार झालेले आहे. आता त्यानंतर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर उलनचा दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे. जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे. दोन्ही उलनच्या गाठी देऊन उरलेली जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घ्यायचा आहे धागा. अशा प्रकारे पान आपल्याला कमळाचे फूल तयार झालेले आहे. याचा उपयोग आपण अन्नपूर्णा ठेवण्यासाठी किंवा देवघरातील देवी ठेवण्यासाठी, दिवा ठेवण्यासाठी सुद्धा करू शकतो. हे कमळाचे फूल खूपच छान दिसते. हे हे फूल आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.